सो आपण आलो आहे नाशिकमध्ये आणि माया आणि श्वेता चालले आहेत घरी. मी चाललो आहे चार्जिंग करायला आणि तिथेच मी माझा व्हिडिओ एडिट करेल. ओके येस 1 वाजता. व्हेरी गुड. चलो ओके बाय बाय. येस तर आपण आता आहे सफायर हॉस्पिटल आहे हे नाशिकला कालिदासच्या जस्ट बाजूला आहे. कालिदास नाट्यगृह त्याच्या बाजूला आहे. तर तिथे हे ई फीलचं एक फास्ट चार्जर आहे पण हे 15 किलोवॅटचं आहे त्याच्यामुळे ना इकडे गाडी थोडी स्लो चार्ज होईल. जे आपण मगाशी चार्जरमध्ये बघितलं होतं ते फास्ट चार्जर होतं त्यामुळे गाडी 20-25 मिनटात फुल चार्ज झाली होती. आता पण गाडीमध्ये बॅटरी आता बघा 61% बॅटरी आहे आणि 1.5 तास दाखवते फुल चार्ज व्हायला. आपण जेव्हा चार्ज झोनमध्ये होतो 1 मिनिट मी फ्रंट कॅमेरा चालू करतो. आपण जेव्हा चार्ज झोनमध्ये होतो तेव्हा पण गाडीची बॅटरी एवढीच होती पण ते फास्ट चार्जर होतं 30 किलोवॅटचं त्याच्यामुळे गाडी लवकर चार्ज झाली. साधारण तरी 20 मिनिटात 25 मिनिटात गाडी फुल चार्ज झाली होती. हे स्लो चार्जर आहे त्यामुळे थोडा वेळ लागेल पण त्या वेळामध्ये ना जे एडिटिंग आहे ते आपण कम्प्लीट करून घेऊया. श्वेता मायरा घरी गेलेले आहेत तर तोपर्यंत तेही तिथे काय काय होतंय ते तुम्हाला कळेलच. मी एडिटिंग करून घेतो आणि मग आपण घरी जाऊया. इन द मेन टाइम तिथे घरी काय झालं ते तुम्ही आता बघा. ओके चलो लेट्स गो. नंतर आपण जाणार आहे चांदवडला. अरे उंदीर काय चाललंय? ती बघ बाबांचा फोन घेऊन फिरते बंद पडलेला. माहिती आहे कोणाचा? आईचा जुना मोबाईल. हा चला आता मंडळी 2:15 झालेले आहेत. गाडी आपली पण चार्ज झालेली आहे 100% झालेली आहे. व्लॉग पण एडिट झालेला आहे. थोडा उशिरा येतोय. आता 2:15 वाजलेले आहेत आणि आता हा व्लॉग तुमच्यापर्यंत येऊन जाईल 2:30 वाजेपर्यंत. आता आपण जाऊया घरी. घरी बघूया काय काय होतंय. थोडं जेवूया आपण आराम करू आणि मग आपण लगेच निघू चांदवडला जायला. ओके. अरे मीटिंग आहे. ओ सॉरी 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 व्हेरी सॉरी. नाही नंतर येतो मी. सॉरी. हा म्हणजे काय वायफाय हे तू हे ना खाली काही टाकायला. बहिणी तुमच्या गिफ्ट केले आम्हाला. हो नो खूपच हे होतील का खाळे खालून. खूपच काळे होतील खालून. मॉप पुढे मॉप याच्यात शूज ठेवून देतो बाई. हा काय वायफाय तुमचं? हा किती वायफाय? हा एवढा स्पीड तुमचा स्लो. हा हा आमच्या इथं माझ्या इथे आमच्या मोबाईल डेटाला जेवढा फास्ट स्पीड आहे ना मुंबईमध्ये एवढ्या नाशिकमध्ये वायफायला पण स्पीड नाही तुमच्या. मोबाईल डेटावरती आपण ब्लॉग अपलोड केलेत. अजून तुम्ही ना मम्मींना पण विचारा तुमच्या. ते पण दरवेळेस ओरडतात वायफाय चांगलं चालत नाही म्हणून. टीव्ही बंद पडतो. आता आम्ही खिडकीत लावणार आहे म्हणजे तिथून इकडे पण वायफाय मिळेल. मग तर वहिनी बाल्कनीत तिकडे बसेल ती. आणि हे कुठे आपले बाल कलाकार? नाही इकडे. इकडे का? तिला आंघोळ घातली का? मग काय करते तू? नाही का? झालं जेवण झालं? चला निघायचं. कुठे? मग ते निघायचं ना आता. चला चांदवड. काय बोलला? हा मायरा दीदी बोलायचा. हा हा भाऊ तिला पाठवू रे भाऊ. गुड बॉय ना भाऊ. टाकले पहिले बसला. चल सो सामान काढून घेऊया बाहेर. डबे पकडा.
हे घे पकड जाऊ एक 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 घेऊन जा. हे पहिले घेऊन जाऊ आपण दोघे. थांब मायरा ओढू नको मायरा तू दरवाजा ओपन कर. चंचल हा घेऊन जा चल. न्यू झाडा का एक ह्याच रोज आहे का हे गुलाबाचं आहे ना. हे मोगरा आहे चाफा आहे आणि एक तो हे जास्वंद आणि हे ना कुबेराक्षीचं आहे. म्हणजे वास्तुशास्त्रानुसार हे आपल्या घरात असलेलं चांगलं असतं म्हणजे धन प्राप्तीसाठी. हे का कुबेराक्ष. मायरा हळूहळू कुठे तिथे जाईल का तुझं ते. नर्सरी इतकी छान आहे ना तपोवन नर्सरी. एकदा जाऊ आपण या पोरांना घेऊ. ऐक ना मायरा गेली नाही ना कधी नर्सरी. येस तर आता आपण निघतोय चांदवडला जायला आणि 2 गाड्या आहेत. एक चंचलची गाडी आहे ही गाडी आहे. या गाडीमध्ये चिल्ली पिल्ली आहेत आणि त्या गाडीमध्ये यशश्री चंचल आणि सगळे आहेत साक्षी आणि ते. तर आता आपण जाऊया चांदवडला. ओके चालो. झाला का चार्ज केला कारण का ते परत इथे जवळ घेणार ना. बापरे एवढं कोण काय करते म्हणजे काय करते. नको ना मायरा असं नाही करायचं सोनू. ते नवीन रिचार्ज कुठे फास्टॅग काय ग नवीन फास्टॅग कुठे आहे ना. चार्ज होते का पण झालं का कोणाच्या अकाउंटला लिंक आहे. थांब एक मिनिट थांब. गाडी पुढे ये ऍक्च्युली काय ना फास्टॅग रिचार्ज करायचं आहे तर रिचार्ज करून बघा कारण का परत तिथे गडबड नको. तुमचं होत नाही वाटतं. सो आपण आलो आहे आता चांदवडला योगेशच्या सासूरवाडीच्या इथे. वरती तिथे काहीतरी मंदिर आहे. अरे वा नमस्कार शेठ. नमस्कार शेठ. अरे वा झोपलाय. ए मायरा हात बीत धुवा पहिले. साक्षी हात धुवून या. आम्ही धुतले ए हात धुतले तू. हा मायरा घालायला नको हातला झोपलाय ते. हो बरे कसं आहे कौतुक सोहळा करा. नाही अशी गर्दीचीच बिचारायला थोडी अजून टाइम लागेल. तो अजून सुरगाण्याला आला नाही. डोकं इकडे आहे ना ग डोकं. हा असायला डोकं आमच्या वेळेला नव्हतं काय. आता आम्हाला माहित नाही बाबा. तुम्ही हातात धरू द्यायचे. काय हातात काय तुम्ही हातातच धरू द्यायचे नाही म्हणून ते बाहेरचं लहानपणच आलं. कसं हात लागणार नाही तुमचं सगळ्यांनी. बघ दीदीने घेतलं तुला. हा काय 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 हे काय म्हणजे काय. कोणच करत सगळे जिजू म्हणतात. जिजू सासवा काय नानी आजी पण जिजू म्हणते त्यांना. तू सेम त्याचं एक्सप्रेशन ना योगेश सारखे सेम. हा म्हणजे काहीतरी विचारत आहे असं वाटतं ना. एक्सप्रेशन योगेश सारखे हसतच नाही.
हा सर चला सर आपण आलो आहे आता रेणुका देवीच्या दर्शनाला आणि तुम्हाला माहिती आहे चांदवडला आहे देवी आहे आणि ह्यांचं घर समोरच आहे. तर आपण आता देवीचं दर्शन घेऊया. आपण आधी इथे आलो होतो. काय काय कुठली ही का? सापडली ना आईला हा म्हणजे हे सापडले तेव्हा मग ते पब्लिक इथं अटकत होते म्हणून तिकडे बनवलं. तर ही कोणाला सापडली होती देवी? अहिल्याबाई होळकर. अच्छा त्यांना ही देवी सापडली होती. अच्छा 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 ही मेन देवी आहे. ही मेन देवी आहे का? अच्छा माऊरवरनं मुकुट इथं पडलं. अच्छा मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये थोडं बाजूला पळशील परत पळशील हा सांगतो पळू नको तरी ऐकणार नाही तो. मग चपकन पडला. अंबाबाई बघा अंबाबाई हो अंबाबाई दिसते तिला केस मोठे वाटले. नारळ बघ एवढं मोठं. चला हात नको लावू हात लागू नको. तुला सांग असं गाडीपर्यंत घेऊन जात म्हणजे कसं बरं वाटेल तिला. तुला सांग गाडीपर्यंत घेऊन जा म्हणजे बरं वाटेल. हा अजून कमी असं बोलतो अजून कमी होईल. चला हा हा भाऊ हा चल नाही नाही चल दुखत रे हा दुखत चल ये चल हळूहळू काय नाही कडक लक्ष्मी येतो आहे ना रे. असं वाटतं जिथे पाणी घेऊन आलं. चला तर देवीचं आपण दर्शन घेतलं आहे आणि आता आपण आलो आहे वरती. हे आहे चंद्रेश्वर महादेव मंदिर. आपल्याला वरती यायचं होतं माहिती आहे ना श्वेता काय ग. आपण लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हा आपण म्हटलं होतं की नंतर काहीतरी जाऊ वरती मंदिरात. सो आज तो योग आला आहे. आपण तेव्हा भटाईला गेलो होतो. ह्याचं जायवळ होतं अव्यान काय नाव आहे अव्यान ना. हा अव्यानचं जायवळ होतं. त्याचा ब्लॉग आहे. येस बघूया मंदिर कसं असेल. येस चला आता लेट्स सी मंदिर.
काय बोलतो? अरे बापरे, हे बाबा पटकन एकत्र जा. पटकन चला एकत्र जाईल. दरवाजा बंद कर. सो आत्ताच इथे म्हणता इथे वाघ होता असं म्हणतायत. सांगू ते वाघ होता, तिकडनं गेलं पटकन. ते म्हणाले की एकत्र जाऊन पटापट दर्शन घ्या. मायरा सांभाळू ना. सो आज आपल्याला योग आला आहे चंद्रेश्वर. काय चंद्रेश्वर काय नाव होतं? मंत्रेश्वर महादेव मंदिर. अरे वा वा, खूप छान मस्तच. जा ग जा जा. वाघ हे बघ, यशस्वीला घेऊन गेला ना, 2-3 महिन्याची सोय झालेली आहे वाघाची. म्हणजे एकदम मस्त टमटमीट टेडी बेअर भेटलेलं आहे. फॅट्स भेटतात 2-3 महिने, काही टेन्शन नाही. चला, सागर संगीत जेवण झालेलं आहे आणि 12 वाजलेले आहेत. आता आपण आता नाही, हा 12 वाजले ना. किती वाजले? 11:30 वाजले. हा 11:30. चला बरी झाली. चला चला. हा येतो 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 येतो. चला तर मंडळी, आता गाडी 66% बॅटरी आहे. आणि बाय द वे इथे ना पाऊस पडला होता आहे की नाही माया? काय माहिती नाही कसा पाऊस पडला मध्येच. आता आपण इकडनं निघूया. आपल्याला गाडी पण चार्ज करायची माहिती आहे ना मायरा? हा म्हणजे घेऊया कधी? 1-1.5 तासाने आपण जाऊ ना. नाही, आपण आता 1 hour मध्ये पोहोचणार. आता इथे थोड्या वेळ तोपर्यंत आम्हा लोकांची भूक गॅस जाईल. हो, भूक होईल का? हो ना. चला योगेश शेठ, तुम्ही कधी? उद्या. चला चला भेटू. येऊ नक्की नक्की. बच्चा पार्टी. बच्चा पार्टी. तू पण झोपल तेव्हा नाही काय? बाय बाय. आरुष ना. हा मायरा कुठे आहे? आरुष झोपेल ना. काय रे? बाय बाय. चलो चला येतो. हा चल. हो चला चला. बाय बाय बाय. चला आपण आता निघूया. आपल्याला गाडी पण चार्ज करायची आहे मैरा. येस तर मंडळी, आपण आहे आता निकोलिव्ही. हे दौलत फूड्स म्हणून आहे. टुवर्ड्स नाशिकला जातोय आपण इकडनं आता. आणि चांदवडपासून काहीतरी एक 25 किलोमीटर आहे. तिथे गाडी चार्जिंग करायला थांबलो आहे. ॲक्च्युली 58% बॅटरी होती, तर थोडं रिस्क नको म्हणून मग म्हटलं की चार्ज करून घेऊया आपण. आत्ताच लावली आपण, जवळजवळ 2 मिनटं झालेली आहेत. 57ला बॅटरी होती, आता 60 झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल. आपण एक साधारण तरी 70 करू आणि आपण इकडे निघू. जास्त वेळ थांबणार नाही आपण, 5-7 मिनटं थांबू आपण आणि लगेच निघू. तर बाकी दुसरी जी वॅगनर गाडी आहे ती पुढे गेलेली आहे. आता आपण
आपली गाडी चार्ज झाली की आपण निघूया इकडनं. एक मिनिट फ्रंट कॅमेरा चालू करतो. बरं अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे आमच्यासाठी खूप स्पेशल आहे आणि ते आज आम्हाला कळालं आहे. तर ती नेमकी गोष्ट काय आहे ते आम्ही तुम्हाला उद्या सकाळी सांगू. व्हेरी फॉर्च्युनेट आहे खरं तर मी म्हणा श्वेता मायरा म्हणा की असं काही होतं आहे, रेकग्नाईज केलं जातं आहे. काही गोष्टी आहेत मी तुम्हाला ते उद्या सकाळच्या ब्लॉगमध्ये सांगेल. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. आपण टिल देन टेक केअर, बाय बाय.